एक खळबळजनक बातमी. नाशिकमधील एचएल या कंपनीची पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तहेर संघटनेकडून हेरगिरी करणाऱ्या एचएल कर्मचाऱ्यास दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. पाहूया सविस्तर बातमी. भारतीय लष्कराचे प्रमुख केंद्र असलेल्या देवळाली कॅम्पच्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाकिस्तानच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे एचएल या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने विमान कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएएस या गुप्तहेर संघटनेला दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने संशयिताला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 3 मोबाईल, 5 सिम कार्ड व 2 मेमरी कार्ड जप्त केले आहेत. नाशिकमधील एक व्यक्ती परदेशातील व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्या संबंधित संवेदनशील माहिती आणि एचएल या विमान कारखान्यासंदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्तीस पुरवत असल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक युनिटला लागली होती. त्यानुसार पथकाने चौकशी केली असता ओझर येथील एचएल कारखान्यातील एक कर्मचारी पाकिस्तानच्या आयएएस या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. हा संशयित भारतीय बनावटीच्या विमानांची व विमानांचे संवेदनशील तांत्रिक तपशील, एचएल कारखान्यासह परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रांची गोपनीय माहिती आयएएसला पुरवित असल्याची समजले. पथकाने तातडीने कारवाई करत संशयिताला अटक केली. त्याच्या ताब्यातून 3 मोबाईल, 5 सिम कार्ड व 2 मेमरी कार्ड जप्त केले आहेत. हे साहित्य विश्लेषणासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले. संशयिताला न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी तुषार जोडगे, ओझर.